मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढील हप्ता ज्या महिलांना आता पात्र महिलांना त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे त्या हप्त्याकरता आता 2 अटी हा शासनाने लादलेली आहे। आता त्या कोणत्या 2 अटी आणि ते कोणते 2 काम केल्यानंतरच त्या महिलांच्या खात्यामध्ये 2100 असे एकूण 2100 रुपये त्यांना महिन्याकाठी हा डिसेंबरच्या 6व्या हप्त्याची रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामध्ये आता महत्त्वपूर्ण अपडेट व माहितीपूर्ण आता व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट घेणार आहोत की ज्या महिलांना आता हे कारण बरेचसे आता फॉर्मचे पडताळणी सुरू झालेली आहे। निवडणूक संपली आहे, जय पराजय झाला आहे, आता महायुतीचं सरकार हे स्थापन झालेलं आहे। आता त्या महायुतीच्या सरकारकडून परत आता जे काही डॉक्युमेंट्स होते, ज्या महिलाचे 2,40,00,000 महिला पात्र होता त्यामध्ये काही किरकोळ फॉर्म देखील चुकीचे भरण्यात आलेले होते। काही महिलांनी वेगळे डॉक्युमेंट दिलेले होते, काही महिलांनी झेरॉक्स बरोबर मारल्यानंतर काही महिलांना राशन कार्डची झेरॉक्स हे डुप्लिकेट दिली होती, आधार कार्ड डुप्लिकेट दिलं होतं। यामध्ये ज्या पात्र महिला होत्या आता त्या सर्व डॉक्युमेंटची पडताळणी हे सुरू केलेली आहे। आता पडताळणी सुरू केल्यामुळे काही अनावश्यक काही ज्या महिलांचे फॉर्म चुकीचे आहे किंवा ज्या महिला या घटनेमध्ये या योजनेमध्ये बसू शकत नाही त्यांना अपात्र देखील ते महिला होऊ शकते। त्यामुळे आता कोणते 2 काम व 2 अटी ह्या शासनाने लादल्या, ज्यामुळे या 2 काम केल्यानंतरच त्या महिलांना आता पुढील हप्ता म्हणजे डिसेंबरचा 2100 रुपयाचा जो काही वाढीव पहिलं सुरुवातीच्या काळामध्ये 1500 रुपये 1500 रुपयाचा महिना प्रति महिना हा महिलांच्या खात्यामध्ये महत्त्वाकांक्षी योजना ही लादली गेली होती। तर त्यामध्ये महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये एकूण 5 हप्त्याचे 7500 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यावर हे जमा झालेले आहे। नोव्हेंबर महिन्याचे पैसेसुद्धा ऑक्टोबरमध्येच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले होते। कारण येणाऱ्या काळामध्ये निवडणूक होते, निवडणुकीमुळे जे काही निवडणूक आयोग होता त्या निवडणूक आयोगाने यावर बंदी घातलेली होती, जेणेकरून या संपूर्ण माहितीची जे काय उधळपट होती या निवडणुकीमध्ये या योजनेमुळे कोण्याही पक्षाला याचा प्रभाव म्हणजे कोणता फरक पडणार नाही म्हणून त्यासाठी ही योजना ही बंद करण्यास स्थगिती देण्यात आली। पण निवडणूक झाल्याबरोबर आता ह्या योजनेमध्ये मोठा बदल झालेला आहे। आता सर्व महिलांनी आपलं बँक कार्ड, ज्या महिलांचं बँक खातं असेल, पोस्टाचं असेल किंवा CDCCचं, इंडिया बँकचं असेल, स्टेट बँकचं असेल, बडोदाचं असेल किंवा पंजाब नॅशनल बँकचं असेल, ॲक्सिस बँकचं असेल, तर त्या सर्व महिलांचे बँक खात्यामध्ये आता ज्या महिलांचं बँक खातं हे आधार लिंक असेल, आता अशाच महिलांसाठी पुढील हप्ता हा देखील त्यांच्या खात्यावर हा जमा होऊ शकतो। त्यासोबतच ज्या आता महिला पात्र आहे पण ज्या महिलांना निराधाराचे पैसे मिळत आहे किंवा ज्या दुसऱ्या योजनेचे पैसे शासनाकडून त्यांना प्रति महिना 1000 ते 1500 रुपये मिळत आहे, या महिलांना आता वगळण्यात येणार आहे। कारण त्या महिलांना दोन्ही लाभ हे मिळू शकत नाही असं देखील संपूर्ण माहिती हे समोर येत आहे। म्हणून आता सर्व महिलांनी आपले फॉर्म हे चुकीचे आहे की बरोबर आहे हे त्यांना भरतेवेळी त्यांना कन्फर्म अप्रूव्हल हा मेसेज आला होता आणि त्यामध्ये जर एखाद्या महिलेनं जर डुप्लिकेट डॉक्युमेंट्स अपलोड केला असेल तर त्या महिलेचा फॉर्म देखील हा रद्द होऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये। सध्या तरी तशी कोणती स्थिती नाही आहे, पण ज्या महिलांना दुसऱ्या शासनाकडून पैसे मिळत असेल अशा महिलांना अपात्रच देखील आता पुढील काळामध्ये होऊ शकते। कारण एकाच योजनेचे डबल पैसे हे महिलांना मिळू शकणार नाही। पण ज्या महिलांना निराधार योजनेचे किंवा कोणत्या श्रावणबाळ योजनेचे त्याचे पैसे मिळत नाही आहे ह्या 2-3 योजनेचे, तर त्या सर्व महिलांना येणारा हप्ता हा नियमितपणे 2100 रुपये त्यांना वाढीव 600 रुपयाचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये लवकरच 2 ते 4 दिवसामध्ये सरकार स्थापन झाल्यावर पहिला मोठा निर्णय घेईल तो म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वाढीव पैशासंदर्भात। तर नवीन माहिती सोबतच आपण घेऊन येऊया, पुढील भेटू, तोपर्यंत धन्यवाद।